स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो डहाणू फेस्टिवलच्या या पूर्ण फेस्टिवलमध्ये। तर आपण आज आलो आहे, संध्याकाळची वेळ झाली आहे तशी, तर तुम्हाला फुल काय आजच्या रात्रीमध्ये होणार आहे इथं फेस्टिवलमध्ये काय काय आहे ते फुल दाखवणार आहे तुम्हाला। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा तुम्ही। समोर माझे आहे पूर्णपणे गेट बनवलेला फेस्टिवलचा। इथं बघू शकता काय लिहिलेलं आहे, डहाणू फेस्टिवल 2026 उत्सव व परंपरेचा उत्सव आपले मातीचा। बघूया काय काय आपले मातीचा आणि उत्सव परंपरेचा। तर बघा इथून तुम्ही येत असेल तर ह्या साईडने पण जाम अशी गर्दी होऊ शकते। आणि बघा आता तर अंधार नाही झाला आहे, थोडंसं उजेड आहे तर कमी भीड दिसत आहे, पण आतमध्ये मी सध्या जाऊन आलो तर जामच अशी गर्दी सारखी वाढत गेलेली आहे बघा। तर चला मग आतमध्ये जाऊ। तर चला आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला पण दाखवू आजच्या ह्या फेस्टिवलमध्ये काय आपल्याला बघायला भेटतं आहे आणि तुम्हाला काय बघण्यासाठी भेटेल ते आम्ही दाखवणार आहे। तर चला मग। ऑलरेडी फिरून आलो, पण फर्स्ट गेट कुठून आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो आहे। तर इथून लोक जातात पण त्या साईडनी बघा। आपण चाललो आतमध्ये लोकांच्या सोबत बघूया आपले वारली परंपरेचं काहीतरी आहे का इथं बघण्यासाठी। थोडंसं तुम्ही आत आले की असला बघायला भेटेल तुम्हाला हॅशटॅग डहाणू, आणि याच्यावर जो फोटो आहे ते आपले महालक्ष्मी मंदिराचे तिथला आहे, बघू शकता तुम्ही। आणि फेस्टिवलमध्ये अजून बरंच काय आहे, तर आतमध्ये इथून जायचं आहे आपल्याला। ऑलरेडी इथून आपण आले, म्हणजे कमसे कम जास्त चालायचं आहे इथून पूर्ण लास्टपर्यंत गेलं काय परत यायचं आहे त्या साईडने। मग त्या साईडने DJ वाजत आता ऐकू येतं आहे ना, त्या साईडली जाणार आहे आपण। तर चला बघूया। दोन्ही बाजूनी एवढं दुकान आहेत ना की 200चे नाही 120 ते 26 म्हणजे 100च्या वरती दुकानं आहेत। तर आपण जाता आतमध्ये दुकानं बघूया आणि तुम्हाला पण दाखवू की कसली दुकानं आहेत। तर चला जाता बघूया। दुकानं जाम अशी आहेत आणि तुम्हाला पण दाखवू दुकानं वेगवेगळी प्रकारची काय काय आहेत ते दाखवू आता। तर बघा आजच्या व्हिडिओचा डहाणू हॅशटॅग। आता 3 दिवसाचा हा पूर्ण आहे, मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण त्याचं टायमिंग जो आहे ते एवढं दिलेलं आहे इथं। पूर्ण बघून घ्या टायमिंग। या टायमाला तुम्ही येऊ शकता, किती वेळाला किती काय लाईव्ह एंटरटेनमेंट होतील त्याच्यावर सगळं काय दिलेलं आहे बघा तुम्ही। मित्रांनो तसला मी सांगत होता ना की तिथं थोडं वेळात थांबलो काय होतं मी, कारण की हे लाईट बंद होतं आणि लाईट चालू नसेल तर चांगली दुकानं नाही दिसेल। तर इथून स्टार्ट होतात दुकानं बघा, तिथे लावलेलं आहे। तिथून जायचं परत आपल्याला इथून फिरून नाही यावं लागेल, मग आत बीचच्या साईडला आपल्या समुद्र किनारीच्या त्या साईडला जावं लागेल। तर इथून यायचं आहेत पूर्ण जाम असं दुकाने वेगवेगळी प्रकारचे आहेत। मी असंच जाता दाखवतं, कारण की एवढी दुकानं आहेत ना की प्रत्येक दुकानं बघायला आपल्याला जाम अशी वेळ होईल। तर बघा जाता दुकानं दिसतीलच दोन्ही साईडची। आपण जस्ट आहोत ना तिथं त्यामध्ये चांगलं असं काहीतरी फुल ठेवलेलं आहे बघा ह्या साईडनी। ह्याच्याच बाजूला तिथं DJ वारकेचा ऑर्केस्ट्रा होणार आहे असं वाटते, आणि दोन्ही साईडने आहे तसं तर फिरून आलंच, पण आता तुम्हाला जातो तर दाखवतो। सेल्फीचा पॉईंट बघू शकता एक बनवलेला आहे आणि त्या साईड ऑर्केस्ट्रा आहे। परत आपण इथून जेवढं आलं ना तेवढंच परत जायचं आहे आपल्या समुद्राच्या किनारी त्या साईडने। क्लियर
बघत बघत जात होतं. एक दुकान आपल्याला अशी भेटली की ती मला डोक्यामध्ये हवी होती आणि ती दुकान भेटली. तर तुम्हाला दाखवतो की तुम्ही. तर मित्रांनो बघा, ही असली दुकान आहे आपले भावाची आणि हे टूर प्लॅन करतात आणि तसं त्यांचं होतातच सांगितलं मला. काय बरोबर ना? टूर प्लॅन जरा करतो मला आपण. सांगा ना. सोलफुल ट्रिप्स करून आपली हां. ब्रँड आहे. हां. डहाणू पटेलपाड्याकडून आपला हां. हेड ऑफिस आहे. ओके, आम्ही इंटरनॅशनल प्लस डोमेस्टिक प्लॅन सेल करतात. ओके, आणि गेस्टला सजेशन वगैरे पण देतात. प्लस त्याच्यात फॅमिली टूर्स, कॉर्पोरेट टूर्स सगळं प्लॅन करून देतात. तुम्हाला जायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट अस. ओके ओके, थँक्यू. बघू शकता हे लावलेले आहेत पूर्ण. तुम्हाला जेवढे काही तुमच्या डोक्यामध्ये आणि बजेटमध्ये जे काही असेल, बाहेरचे कंट्री, आपले आजूबाजूचे राज्य बघू शकता इथे लावलेले आहेत ना. ते तसं तर फिरवतात बोलले मला आधी. तर बघा पूर्ण आपले भारताचा नकाशा आहे. तिथं कुठं पण फिरवतातच आणि आपले भारताचे बाहेर पण फिरवतात. असं त्यांचं कार्ड आहे. आणि चला इतकी दुकानं फिरली. मला एक दुकानं भेटली 113 नंबर बघू शकता इथं. आणि मला ही दुकानं भेटली आहे तर मला थोडंसं विचारायचं आहे. तर जाऊ पवारांना विचारू. आणि वारली चित्रकलामध्ये व्हिजिट केलं आहे आणि तुम्हाला पण दाखवतो की आपले स्पेशल वारली पेंटिंग जी प्रत्येक लग्नामध्ये आणि प्रत्येक कामामध्ये होत असते आणि प्रत्येक जे काही आपले परंपरा असते तिथं हे काढली जाते. तर ती तुम्हाला दाखवतो मी. आणि आहे आपला आर्टिस्ट वारली पेंटिंग काढतो, तर त्यांच्याशी थोडंसं विचारू काय आहे. मी कोठंच मी कुबाले गावचा. उभाले. हां, तर मी अंधेरीला राहणार. हां. पार्ट टाईम वारली पेंटिंग जो टाईम मिळेल ते करा. आणि माझा पण फर्स्ट इयर आहे. फर्स्ट टाइम आलं म्हणजे. हां बरोबर. एवढा काही एक्सपिरियन्स नाही. डहाणू जेवढा फेस्टिवल जमला. कसा वाटलं? डहाणू फेस्टिवल मी पण फर्स्ट टाइम आला आहे मी तसं. तसं विजिट करतच होता. मी फक्त म्हणजे दरवर्षी विजिट करा, पण ह्या वर्षी पहिल्यांदा स्टॉल घेतला असं. अच्छा, ही कसली आहे काय पेंटिंग? याच्यामध्ये म्हणजे हे एक आपल्या गावात म्हणजे एक मेन ट्री काय दाखवेल आहे सर? झाड सारखा राहणार. हां. तो म्हणजे मोठा झाड सारखा नाही सांगला तर त्याच्या खाली अख्खीच म्हणजे माणसांना खेळत वगैरे काय दुसरी कामं आहेत ती पण. आपल्या आधीच्या काळात कसं ते बैलगाडी वगैरे ते झाडाखाली पोरात खेळत पण त्या खाली झाड म्हणजे सगळा. हां, तो एक झाड असा आहे का त्याच्या खाली अख्खीच माणसं सावली घेत असतात त्याची. पशुपक्षी तर राहत ते झाडावरती पण पोरा बिरा खेळत. परत कोणाला काही ती टोपली बंबली विणायची ती ते झाडाखाली. आणि बरोबर त्याच्याविषयी सांगला तो मला बेस्ट वाटला. आणि तसं तर वारली पेंटिंग सांगला आणि वारली सांगला काय फार बेस्ट वाटत. आणि याच्यानी सांगा ना मला, एक काहीतरी तारपा नाचनाचं हे जोडवा आहे ना आणि ट्री आहे आणि हिंदोला नसा आहे काय ते असं आहे काय तो एक तारपा नाच तीत करत आहात. पण त्याच्यात मी एक जरा डिझाईन मिक्सअप केली आणि त्याच्यामध्ये एक ढोलचा पण आहे. ढोल वाजवत ती पण आहे साईडला. एक तारपा नाच आणि ढोल नाच तोच मी मिक्सअप करेल. पण त्याच्यात एक डिझाईन क्रिएट करायची प्रयत्न करेल. काय नॉर्मल जी झाडाखाली पोरा खेळत वगैरे गुराबिरा राहत झाडाखाल तीच आहे. त्याच्याविषयी हे नॉर्मल एक परिवारसारखा ज्याचं घर आहे आणि ते परिवाराची जी पण हालचाल राहते घरी काय ती स्वयंपाकासाठी काय बनवत, कोणी पाणी आणा जात, कोणी बैल घेऊन येत. तर आपलं काम म्हणजे एक परिवाराचा एक जी काम करत ना तसा दाखवेल असं. बरोबर. हां, दोन मोराचंच आहे. हां, रिफ्लेक्शन फक्त करेल मोरूच आहे. ना अजून तुमच्याकडे काय काय जो आहे? सध्या इथं फक्त पेपर आर्ट क्राफ्टिंग करेल. पेपरची फुला बनवेल. न काय कशी किंमत कशी ठेवेल आहे? मी सध्या म्हणजे इंचनी देऊ तर 5 रुपये इंचचा असा. तर ही एक 400पर्यंत विदाऊट फ्रेमचं आहे. फ्रेमचं मग ॲड आहेत. तर ही फ्रेम मला 350 वरी पडेल. हां, 350 फ्रेमचं आणि ती पेंटिंगचं 400 रुपये असं मग ॲड होऊन 950पर्यंत असं जात. तसंच मग हे पण इंचवरी आहे. तर हे फक्त पेंटिंगच गेली तर 960पर्यंत जाईल. बाकीचे हे मोठ्या तर ते मग डिस्काउंट करून ना 2000पर्यंत दोन्ही पण मोठावाला आहे. ते टी शर्ट करून
देत आहे. टी शर्टची रेटचं ती 350 वरी, याचं 400 रुपये ब्लॅक टी शर्टचं. चालेल, तुमचा यो बघून बेस वाटला मला. काय कोणीतरी वारली माणूस भेटला आहे फेस्टिवलमध्ये. आणि तसं तर हे आपला कल्चरच आहे का नाही वारलीचा हा पूर्ण, तर बेस वाटला. काय आता जोडाक जमतोडाक करून ये रे. बघा मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारची आपली वारली पेंटिंग इथं दिसत आहे. बघा गावाकडं आहेत जेवढी काही आहे ती फ्रेममध्ये पण आहेत बनवून ठेवलेले. नुसता आहे कपड्याचे त्याच्यावरती पण आहेत बघा अशी. आणि टी शर्ट आहे बाजूला 2 टी शर्ट पण ह्याच्यावर पूर्ण आर्ट करून देत आहे. तर फायनली आपण तिथून पूर्ण ते दुकानं बघून आलो तिथं. आता पोचलो ह्या साईडनी आणि इथून बघा आता इथून पूर्ण संपतो. इथून स्टार्ट होतो आणि इथंच संपतो येऊन फिरून. तर बघा इथून वेगळाच काहीतरी नजारा आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण बीचच्या त्या साईडने जाऊ आणि बघू जरा कसला नजारा काय आहे हा फेस्टिवलचा. आणि फर्स्ट टाईम आलोत आपण. होय बाऊला हाय कर बस. मित्रांनो इथून ना तर मला वाटतंय ना फक्त आणि फक्त मी दाखवू शकतो, त्याच्यामध्ये बोलायचं काही अर्थच नाही होईल. कारण की जिथं DJ वाजतो तिथं बोलण्याचा अर्थ पण नाही होत. चला फिरूया पूर्णपणे आणि तुम्हाला नंतरच सांगतो काय ते. बघा इथं पण थोडंसं हे चालत आहे, सेल्फी पॉईंट बनवलेला आहे इथंच. अगोदर मी आला होता तर इथे सेल्फी काढत होते, पण आता अजून पण म्हणजे पेंटिंग करायला चालू असं वाटतंय. बघा काय पूर्ण चित्र काढलं आहे, पूर्ण टोपलं सूप काय ते फक्त भात ठेवलं आहे आणि आर्ट काढलं. वरती चिकू आहेत, तिथं तारपा लावला आपला. आणि तिथं बघू शकता आपले टोकर जे असतात बांबू त्याचे काहीतरी बनवले. बघा अजून पेंट काढलं. ह्या साईडने पूर्ण बघू शकता लिहिलेलं काय आहे, नॉन व्हेज झोन, म्हणजे पूर्ण खायचंच असेल असं वाटतंय. इथून बघू शकता काय काय इथं लावलेलं आहे. छोटेसे फोटो दाखवायचे प्रयत्न केलेला आहे, हेच असणार. तर एकदा फिरून येऊ आणि दाखवू तुम्हाला पण काय आहे ते. तर चला एक साईडहून जाऊ आणि फिरून परत येऊ. मला वाटतं इथून जाऊ आणि इथून येऊ. तर इथून जाऊ ना, तिथून आपण आलो आणि दुकानं आहे पूर्ण व्हेजचे आहेत. तर तुम्हाला चिकनचे काहीतरी प्रकार वेगवेगळे खायचे असेल तर ह्या साईडने फिरू शकता आणि येऊ शकता तुम्ही. बघा पूर्ण दुकान आहे नॉनव्हेजमध्ये. शकता इथलं येत असेल नॉनव्हेज खायचं असेल तर रेट बघा ह्याचे. चल तर आपण सध्या नॉनव्हेजचे पूर्ण स्टॉल आहेत फिरलेत त्या साईडने आणि लास्टमध्ये मोमोज टेस्ट केलं त्या साईडने. आता आपण जाऊ आणि तिकडे पण काहीतरी दुकान आहे आणि शो चालू आहे म्हणजे नाच चालू आहे तिथे
ज्यूसचे हा दुकान आहे कितीतरी V14 फ्रूट बघा. इथून एक कप घेणार आहेत आपण आणि ते दादा बघा बनवत आहेत ज्यूस. तर इथून आपण एक ज्यूस येणार आहे म्हणजे ज्यूस पिणार आहे. इथला टेस्ट करून बघू आपण तिथं बनवत आहे. आणि हे पूर्ण चाट आहे त्याच्यामध्ये. मला त्याच्यामध्ये समजत पण नाही वेगवेगळे ह्याच्यामध्ये आहे. फोटोजला तर चांगला आपण बघून हे बघा. तर बघा फ्रूटचा ज्यूस पिऊन बघू आपण कसं आहे इथं. मित्रांनो आपण सध्या एक पायनॅपलचा ज्यूस घेतला आणि हा आहे संत्रीचा बघा. संत्रीसारखं थोडा ऑरेंज आहे ना. ऑरेंज ज्यूस. आपण दुकानातून घेतो संत्री आणि डायरेक्ट खातो पण आपण सध्या ज्यूस बनवून पितो इथं आले. ऑर्गॅनिक तसं तर काहीतरी खायचं होतं ते तरी खाऊन बघितलं पिऊन बघितलं. सीन करायची प्रेक्षकांसमोर बरोबर तसंच लिपसिंग करायची. त्यामुळे मला ही वाटतं काय ग्रेट आर्टिस्ट आहे यार तारा. डस्टबिनमध्ये मग टाकायचे ना असं मला वाटतं. त्याला ऍक्टर व्हायचंय पण बघा मित्रांनो साईडला इथून पब्लिक थोडी कमी कमी झाली आहे. एक साईडला तिकडे गेलं वाटतंय मला. बरं आता मला सांगा पुढे या पुढे सावळ्याची कडून सावली इथून संपला वेस्ट साईडचा एरिया. तर सध्या आपण जात आहे पूर्ण ऑर्केस्ट्रा म्हणजे शो चालू आहे तिथं जाणार आहे. लांबूनच बघू पिता आणि त्या साईडने बीच पण आहे. त्याच्यासाठी खूप जास्त क्युरिओसिटी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भैरवी म्हणजे जी माझी मम्मा आहे ती या घरात राहून कसा त्रास देणार आहे अजून सगळ्यांना. तिलोत्तमाला बेसिकली हो. त्या घरातली जी मेन हेड आहे. ओ अच्छा ही रिअलिटी आहे काय? ओ जोरदार टाळ्या डहाणूच्याच वेदिकासाठी. वा 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 वेदिका तुला खूप खूप शुभेच्छा. हे प्रेक्षक तुझे घरचेच आहेत त्याच्यामुळे यांच्यासमोर परफॉर्म करत असताना तुला काही दडपण वगैरे येणार नाही. परंतु तुला यांच्या शुभेच्छा जर हव्या असतील तर जरा एकदा जोर नाही. मेरे मन ये बता दे ढूंढ रहा है आपण सध्या पूर्ण त्या साईडने आलो आहे आणि पूर्ण बघा इथून बनवले बीचला यायला. तिथून पूर्ण बांधून काढले बीचसाठी पूर्ण गेट ठेवला आहे. तर बघा आता बीचला आलो आहे आपण. तर काय काय बीचला आहे रात्रीला काय काय बघण्यासाठी आहे. त्या साईडने पण थोडंसं काहीतरी बनवलेलं आहे आणि ह्या साईडने पण लाईट लावलं म्हणजे चांगलंच थोडंसं काहीतरी. चला तर सध्या आपण पूर्ण हा फेस्टिवल एन्जॉय केला एक्सप्लोर केला. काय काय होतं काय काय नाही ते तर नंतरच सांगतो. पण आता आपण चाललो आहे घरच्या रस्त्याला कारण की वेळ जास्तच झाला आहे. तर बघा आपण फेस्टिवल म्हणजे काय होतं ते पण दाखवलं तसं तर बघा त्या साईडने होता. आणि आपण सध्या आहोत बीचच्या ह्या भागावर म्हणजे बीचला आणि एकदम लागूनच होता बीचला डहाणू फेस्टिवल मेन तर बघा त्या साईडला पूर्ण कार्यक्रम चालू आहे. डान्स वगैरे काय ते ऑर्केस्ट्रा होत आहे आणि ह्या साईडने पण आनंद घ्यायला आपण आलो सध्या. आता बघा असला नजारा दिसतोय रात्रीचा. आजची व्हिडिओ इथं ठेवू कारण की वेळ जास्त झाला आहे. तर आजच्या व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.